मी ना विंडोमध्ये ना छोटे छोटे असे पोळीचे तुकडे टाकत असते, तर ते चिमण्या छान असे येतात आणि खातात. इथं कबूतर त्यांना खाऊ देत नाही ना खाली जेव्हा टाकले की. पण आता इथं मी जेव्हा शूट करायला घेतलं तर चिमणी उडून गेली. आणि संध्याकाळचं बघा किती सुंदर असं वाटत आहे ना बाहेरचं दृश्य. तर चला आता मी पाणी ठेवलं आहे तर बॉईल करायला. यामध्ये अंडे वगैरे मी बॉईल करून घेते आधी आणि मग मसाला वगैरे करते. ही अंडी आहे ना, ही देशी अंडी आहेत. तर आमच्याच सोसायटीमध्ये ना एक मैत्रीण आहे माझी, ती तिच्या गावावरून ही अंडी मागवत असते. तर खूप चांगली अंडी आहेत, वास वगैरे अजिबात येत नाही आणि अगदी अस्सल देशी आहेत ही. तर आता बघा किती भेसळयुक्त अंडी देखील यायला लागली आहेत, नकली अंडी यायला लागली आहेत. तर हे असं थोडंसं आपल्याला देशी कुठे मिळत असेल ना तर हेच घ्यायचे खायला. आजचा हा जो व्लॉग आहे ना, तो मागचा व्लॉग म्हणजे कालच्याच व्लॉगच्या संध्याकाळी मी शूट करायला घेतलं होतं, म्हणून माझ्या अंगावर जी साडी आहे तर मी स्टार्ट केला पण मागच्या व्लॉगमध्ये राहिलं. तर एकाच दिवशी मी असे 2 शूट केले होते हाफ ऑफ डे मध्ये. व्लॉग्स मध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते. आणि हे बघा इतकं छोटंसं ताट आणि मस्त छोटीशी वाटी, छोटंसं ग्लास. तर हे माझ्या मैत्रिणीने रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं होतं तिच्या मुलाच्या लग्नाचं. तर इतका छोटा ग्लास आहे बघू शकतात आणि अगदी छोटी वाटी आहे. यातलं माझ्याकडे अगदी किंचित मोठी वाटी आणि मोठा असा ग्लास आहे, जो मी रोज नैवेद्याला ठेवते देवापुढे. पाणी भरून ग्लास ठेवते आणि अशी वाटी आहे थोडी मोठी, त्यात प्रसाद वगैरे ठेवते. पण हे ताटणं मला खूप आवडलं, अगदी छोटंसं. आपल्याला सणावाराला देखील नैवेद्य वगैरे द्यायला खूप चांगलं आहे, किंवा एखाद्या वेळेस आरती करण्यासाठी देखील म्हणजे उपयोगाचा गणपतीमध्ये, किंवा मग इतर वेळेस देखील सणावाराला, किंवा एखाद्या देवळात आपल्याला नैवेद्य न्यायचं असेल तर यामध्ये आपण नेऊ शकतो. तर माझ्याकडे अजून एक वाटी आणि ग्लास आहे, तर मी ती वाटी देखील यामध्ये ठेवून आणि छान असं म्हणजे नैवेद्य वगैरे ठेवू शकते. मला खूप आवडलं हे. आणि या ताटामध्ये डिझाईनसुद्धा आहे बघू शकतात, खूप सुंदर अशी नाजूक डिझाईन आहे. माझ्याकडे यातलं मोठं ताट आहे, पण ते थोडंसं चपटं आहे, अशा प्रकारचं राऊंडमध्ये नाही आहे. तर खरं तर एक सेट माझा पूर्ण कंप्लीट झाला. थोडासा मोठा ग्लास, थोडी मोठी वाटी, यापेक्षा थोडंसं मोठं ताट आहे आणि हे छोटं, असं पूर्ण एक सेट कंप्लीट झाला आहे असं म्हणू शकतात. खूप आवडलं मला हे बघू शकतात तुम्ही. तर असं देवाच्या पुढे ना रोजचं नैवेद्य जरी आपल्याला ठेवायचं असेल तरी उपयोगात येईल, किंवा आरती वगैरे करायचं असेल तरी उपयोगात येईल. तर असे काही रिटर्न गिफ्ट मिळाले ना तर समोरच्यालाही, ज्यांना म्हणजे दिलं जाते त्यांनाही आनंद होतो, आणि जे देतात त्यांनाही समाधान म्हणजे मिळतं की आपण काहीतरी युजफुल दिलं आहे, आणि घेणाऱ्यालाही वाटतं की आपल्याला काहीतरी युजफुल मिळालं आहे. तर असे रिटर्न गिफ्ट ना देऊ शकतो आपण. तर खूप छान वाटलं हे. आत्ताच ना प्रियंका भांडी वगैरे घासून गेली, ओलीच भांडी आहेत, त्यामुळे मग मी याला खाली ठेवून देते, म्हणजे मला अडचण होत नाही स्वयंपाकाला. तर कितीही वेळा आपण काही काही गोष्टी आपल्या मनासारख्या, काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही. आता जेव्हा आपण स्वतः घरामध्ये काम करतो ना तेव्हा अगदी वेळेत सगळी कामं पूर्ण होतात, पण जेव्हा एखाद्यावर डिपेंड होतं ना तेव्हा त्याच्या वेळेनुसार आपल्याला चालावं लागतं. तर माझ्याकडे आधी बाई नव्हती भांडे घासायला, तर तेव्हा माझी अगदी दुपारी 1 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत माझी भांडी होऊन जायची, 12-1 वाजेपर्यंत. पण जेव्हापासून बाई लावली ना तर ही दिवसभर सिंकमध्ये ती भांडी पडून असतात. तर जेव्हा केव्हा मी किचनमध्ये येते ना ते बघून मला खरंच खूप जीवावर येतं. पण आता काय करणार, कधी कधी आपल्याला म्हणजे आपल्या हातात काही गोष्टी नसतात, कारण कमरेचा त्रास वगैरे खूप होतो आता उभं राहून एवढी भांडी घासायची म्हटलं. आणि मेंबर्स देखील जास्त आहेत, डबे वगैरे खूप म्हणजे बनवावे लागतात. सकाळी कधी कधी 2 भाज्या होतात, कधी 3 भाज्या, नाश्ता वेगळा असतो. त्यामुळे मग बाई लावलेली आहेत, आणि मग ही बाई येते 6 वाजता. पण आता काय करणार, आपले हात दगडाखाली आहे असं आपण म्हणू शकतो. तर ती नसते ना त्या दिवशी मी लवकर म्हणजे भांडी करून घेते, थोडा त्रास झाला तरी चालतं, पण मी लवकर करून घेते.
आणि जान्हवी देखील आहे आता हाताखाली, तर ती देखील अर्धी भांडी करून घेते. तर आता ही भांडी ओलीच आहे अजून. आता यांना मी खाली ठेवून देते आणि ओटा क्लीन करते आणि पुढच्या स्वयंपाकाला लागते. माझ्या मैत्रिणी आणि माझ्या बहिणी देखील मला असं म्हणतात की तू रोज व्लॉग का नाही म्हणजे टाकत किंवा रोज का नाही शूट करत. पण मला असं वाटतं की रोज आपण आपली कामं, आपल्याला खरं तर ते सवय लागलेली आहे की लवकर कामं आटपायची आणि मग ते कामं आटपण्यामध्ये शूट काय करायचं असं मी विचार करते. काहीतरी वेगळं असेल तर मग शूट करण्याची देखील मजा आहे किंवा तुमच्यासोबत शेअर करण्याची देखील म्हणजे मजा आहे. रोज रोजचे खरं तर डेली रुटीनचे व्लॉग मी पाहिले आहेत की चांगले चालतात, पण रोज त्यांच्या घरामध्ये काहीतरी घडामोडी होत असतात की ते कुठेतरी बाहेर जाणं होते किंवा काहीतरी त्या वर्किंग वुमन वगैरे असतात, त्यामुळे त्यांचं ते डेली रुटीन वगैरे शेअर करतात. पण आता आपलं जे रोजचं एक रुटीन आहे एक संथ गतीनं म्हणजे आपलं अगदी एकसारखं, तर तेव्हा असं वाटतं की ते रोज काय आपण शूट करायचं आणि काय शेअर करायचं. तर ज्या दिवशी मला काहीतरी वाटतं असं वेगळं की आज शूट करावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं, त्या दिवशी मग मी ते शेअर करते किंवा मग तो व्लॉग मी तयार करते. तर तुम्हाला जर वाटत असेल की मी असं रोजचं रुटीन टाकावं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला अजून एक भाजी करायची आहे, कारण इंगळे साहेबांना चिकन, मटन किंवा अंडी वगैरे काहीच खात नाही, तर त्यांच्यासाठी मग मी ही पालेभाजी बनवते. तर ही आपली चवळीची भाजी आहे, पालेभाजी ती बनवते. मुलांना सुट्ट्या लागल्यात, खूप छान त्यांची अशी मस्ती सुरू आहे खाली. तर आता ही पालेभाजी देखील मी स्वच्छ धुवून घेते आणि हिला देखील करणार आहेत आज त्यांच्यासाठी. ही भाजी मी छान धुवून घेतली आहे, छान नळाखाली वगैरे, आणि आता हिला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली आहे. परत हिला एकदा पाण्याने धुणार आणि हिला ना पसरत ठेवणार, कारण मी आता प्लॅन थोडा चेंज केला आहे. तर म्हटलं ग्रेव्हीची भाजी होतेच आहे, तर थोडीशी जो रस्सा आहे इंगळे साहेबांसाठी बाजूला काढेल आणि त्यामध्ये त्यांना शेव टाकून देईल, शेवभाजी होऊन जाईल. कारण सेम मसाला मी वापरते शेवभाजीला आणि अंडा करीला, आणि ही भाजी सकाळी टिफिनला होऊन जाईल. तर म्हणून बघा आता ही भाजी मी राहू दिली आहे. हिला मी आता सुकत वगैरे ठेवेल रात्री छान पसरून आणि सकाळी हिला बनवेल. तर अंडी बॉईल झालेली आहे आणि इथं मी मसाला करून घेतला आहे. कांदा, खोबरं आणि आलं लसूण. कांदा खोबरं भाजून घेतलं आहे आणि आता मी भाजते आहे धणे आणि जिरे. तर पावडर घेण्यापेक्षा ना यामध्ये अख्खे धणे जिरे भाजून घेतले तर खूप छान असा टेस्ट येतो. तुम्ही पावडर नका घेऊ, असे अख्खे असतील तर मस्त भाजून घ्यायचे त्यांना तव्यावर. तर साहित्य मी भाजून घेते. माझा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करेल, पण तो आधी पूर्ण गार होऊ देईल आणि तोपर्यंत मी आता जिरा राईस लावते. अंडा करी किंवा चिकन करी वगैरे काही असलं ना नॉनव्हेज, तर मुलांना त्यासोबत जिरा राईस लागतो. जिरा राईस लावून दिला आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. हे ट्रायप्लायच्या कढई ना खूप छान असतात, अजिबात याच्यामध्ये मसाला वगैरे चिकटत नाही खाली. तर मी जो मसाला दाखवला होता ना तो छान पेस्ट करून घेतली आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं होतं ना सेम तशाच प्रकारे केलं की आधी मिरची पावडर, धने पावडर मी ओलं करून घेतलं, पेस्ट त्याची ओली करून घेतली आणि मग ती घातली. त्यानंतर मसाला घातला. मसाला छान एक 10 ते 15 मिनटं मी होऊ दिला व्यवस्थित आणि त्यानंतर बॉईल केलेली जी अंडी होती ती कट करून यामध्ये घातली. पूर्ण अशी मी रेसिपी नाही दाखवली, बघू शकता तिथं अंडा करी रेडी आहे. आणि जेव्हा मी मसाला घातला आणि ग्रेव्ही तयार केली ना तेव्हाच ती वेगळी अंडी टाकण्याच्या आधीच मी ग्रेव्ही काढून घेतली इंगळे साहेबांपुरती आणि ती वेगळी बॉईल करायला ठेवली आहे. त्यामध्ये कोथिंबीर घातले आणि ही इकडे वेगळी बॉईल होत आहे अंडा करी. तर एका अंड्याचे मी 4 पीस करून टाकते, म्हणजे खाणाऱ्याला सोपं जाते. अगदी एका अंड्याचे 2 पीस केल्यानंतर मग खाता येत नाही व्यवस्थित, तर मी असे 4 पीस करून घालते. तर इथं अंडा करी देखील रेडी आहे. जेवण वगैरे आटोपले आणि मी आली खाली. तर हे आमचं रोजचं आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी माझ्या विंगच्या आणि बाकी दुसऱ्या विंगच्यासुद्धा आम्ही खाली येतो. हा आमचा नाईट कट्टा तुम्ही म्हणू शकतात, नाईट लेडीज कट्टा.
तर आम्ही रोज रात्री खाली येतो, अगदी जेवण झालं म्हणजे 9:30ला आम्ही खाली येतो, राऊंड मारतो, छान 5-6 राऊंड मारतो आणि मग खूप साऱ्या गप्पा मारत 11 वाजेपर्यंत बसतो. दिवसभरात आम्ही काय काय केलं काय नाही, फुल कॉमेडी वगैरे धमाल होत असते. कधी कधी खायलासुद्धा एक दुसऱ्यासाठी आणत असतात. पण हा जो कट्टा ना पूर्ण फुल भरलेला असतो, म्हणजे अगदी 10-12 जणी असतात, पण बाकीच्या काही लग्नाला वगैरे गेल्या आहेत. तर आज आम्ही 4च होत्या म्हणून मी शूट केलं आणि खूप मज्जा येते, खूप धमाल येते. तर चला आजचा व्हिडिओ देखील ह्या हॅप्पी मोडवर मी एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता मी खूप साऱ्या गप्पा मारून आणि मग घरी जाऊ. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.